सो विद्यार्थी मित्रांनो, इतिहास आणि राज्यशास्त्रामध्ये आपल्याला 3 ते 4 चार्ट्स दिसतात आणि ते चार्ट सोडवल्याशिवाय आपल्याकडे पर्याय पण नाही. सो कोणकोणते ते चार्ट्स आहेत, त्याच चार्टची एकदा आपण रिव्हिजन करूया आणि पटापट लेस्ट फास्ट रिव्हिजनसाठी आपण स्टार्ट करून देऊ. बघा, पहिला जो हा क्वेश्चन आहे त्याचं तुम्हाला माहितीच आहे, युरोपातील महत्वाचे विचारवंत कोण आहे? रेने देकार्ते, कार्ल मार्क्स, त्यानंतर जॉर्ज विलियम फेडरिक हेगल आणि अजून अजून कोण आहे? रेने देकार्ते, कार्ल मार्क्स, जॉर्ज विलियम फेडरिक हेगल, मायकल फुको. ओके. त्यानंतर पुढचा क्वेश्चन घ्यायच्या आधी याचे उत्तर तुम्ही पाहू शकता. वॉल्टेअर पण आहे, ज्यांना सोपे सोपे नाव लक्षात ठेवा. रांके पण आहे, लिओपोल्ड वॉन रांके. देन जेम्स मिल द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया नावाचा ग्रंथ लिहिलाय. ग्रँड डफनं कोणता ग्रंथ लिहिलाय? त्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया कोणाचा? एल्फिन्स्टनचा आहे. डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनलिझम टू स्लेव्हरी, हु वेर दी शूद्रा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि अशा प्रकारे इथं सगळ्या द हिस्ट्री ऑफ द मराठाज, ग्रँड डफरची आपण ट्रिक बनवली आहे, द हिस्ट्री ऑफ मराठाज. आणि हे सगळे त्यानंतर हा चार्ट येऊ शकतो, ज्या चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता तुम्हाला काही गोष्टी फिल करायच्यात. तुझुके बाबरी कोणाचं होतं? बाबरचं होतं. काश्मीरचा इतिहास कल्हणनं लिहिला, कोणता ग्रंथ होता बेटा? रजत रांगेनी. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज कारकिर्दीची माहिती सभासद बखरीमध्ये आहे. कोणी लिहिली सभासद बखर? कृष्णाजी अनंत सभासद. त्यानंतर इतिहास लेखनाचा हेतू जियाउद्दीन बर्नीनं मांडला, तारिके फिरोजशाही. तारिके फिरोजशाही. ओके. सो इथं तुम्ही पाहू शकता याचे आन्सर्स, तारिके फिरोजशाही. ओके. देन एव्हरीवन. त्यानंतर सांस्कृतिक वारसा, मूर्त आणि अमूर्त. मूर्त वारसा कोणकोणता आहे? विविध प्रकारचे आपण याच्यामध्ये ऐतिहासिक स्थळं म्हणू शकतो, वास्तू म्हणू शकतो, वस्तू म्हणू शकतो, नाणी म्हणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? ह्या मूर्त याच्यामध्ये येतात. अमूर्तमध्ये काय येणार आहे? अमूर्तमध्ये भाषा, त्यानंतर पारंपरिक ज्ञान, सण समारंभांच्या वेगवेगळ्या पद्धती, कला सादरीकरणाच्या पद्धती, पारंपरिक कौशल्य, परंपरा, पद्धती, कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी कशात येतात? अमूर्त वारशामध्ये. त्यानंतर आपल्याला मंदिर स्थापत्य शैलीमध्ये क्वेश्चन येऊ शकतो. बघा, हा क्वेश्चन तुम्हाला जमतो का? लेट्स सी. याच्यामध्ये तुम्हाला नागर शैली दिली आहे, द्रविड शैली दिली आहे, हेमाळपंथी शैली दिली आहे. हिची आपल्याला वैशिष्ट्य विचारली आहे आणि उदाहरणं पण विचारलेले आहे. तर ह्या क्वेश्चन जर आला तर बघा, नागर शैलीची कोणकोणती? 2च तुम्हाला लिहायचे, एवढं नाही लिहायचं, सगळं जास्त दिलं इथं. वैशिष्ट्य आहे नागर शैलीचं की शिखर निमुळत होत जातात. याच्यातले शिखर कसे होतात? निमुळते होत जातात, हे तुम्ही पाहू शकता. शिखर कलशाकृती असते. खजुराहोचं कंडारिया महादेव मंदिर याचं उदाहरण आहे. पायापासून क्रमशः लहान होत जाणाऱ्या शिखरांच्या प्रतिकृती वरपर्यंत रचलेल्या असतात. शिखराची रचना पायापासून वरच्या टोकापर्यंत असते. याचं कोणार्कचं सूर्य मंदिर, भुवनेश्वर, खजुराहो हे सगळे नागर शैलीचे उदाहरणं आहेत. त्यानंतर द्राविड शैलीमध्ये मंदिराची शिखरं पिरॅमिडच्या आकाराची असतात. शिखरांपेक्षा गोपुरं, मुख्य प्रवेशद्वार मोठी आणि भव्य असतात. मदुराई मीनाक्षी मंदिर, महाबलीपुरमचं मंदिर, तिरुपती मंदिर, तंजावरचं मंदिर द्रविड शैलीमध्ये येतं. त्यानंतर या शैलीतील मंदिराची बांधणी चौरस आकृती असते. हेमाळपंथी शैली. मंदिराच्या बांधणीत चुना आणि मातीचा वापर केलेला नसतो. सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर, अंबरनाथ शिव मंदिर, अमरेश्वर, खिद्रापूर कोपेश्वर मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औढा नागनाथ मंदिर. ओके. देन वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन याच्यामध्ये संकल्प चित्र तयार करा. आता याची सुरुवात कधी झाली, त्यानंतर याचे कार्यक्रमाचे स्वरूप, कार्य काय आहेत, आकाशवाणीचं काय आहे, दूरदर्शनचं काय, वर्तमानपत्राचं काय? तर वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी 29 जानेवारी 1780 या दिवशी बेंगॉल गॅझेट, भारतातलं पहिलं मराठी भाषेतलं इंग्रजी भाषेतलं वृत्तपत्र सुरू झालं होतं कलकत्त्यामध्ये. याचं काम काय आहे? कार्यक्रमाचं स्वरूप, बातम्या, लेख, अग्रलेख, जाहिराती या त्याच्यात यायच्या. काम काय होतं? दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकजागृती करणे, माहिती पुरवणे. त्यानंतर आकाशवाणीचं काम 1924 मध्ये मद्रास इथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी जी कंपनी होती त्यांनी खासगी रेडिओ केंद्र सुरू केलं, ज्याला नंतर आकाशवाणी नाव दिलं होतं. मनोरंजनपर, माहितीपर, प्रबोधन, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर व्हायचे. विविध क्षेत्रात बातम्या देणं, संगीत, गीत, नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमाद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण देण्याचं काम आकाशवाणी करायची. दूरदर्शन 15 सप्टेंबर 1959 दिल्लीमध्ये पहिलं दूरदर्शन केंद्र सुरू झालं. जगभराच्या घटना, मालिका, गाणे, नैसर्गिक ऐतिहासिक माहिती, मुलाखती, मनोरंजन करणे, दैनंदिन घटना, माहिती प्रक्षेपित करणे,
लोकशिक्षण करणे, समाजोपयोगी प्रसिद्धी देणे, हे सगळं दूरदर्शनचं काम आहे. त्यानंतर आपल्याला हा क्वेश्चन, हा चार्ट दिसतो, भजनाचे वैशिष्ट्य, कीर्तनाचे, लढीताते आणि भारुडाचे त्याची उदाहरणं सांगा. तर याचाही मी तुम्हाला दिलेला आहे. भजन, टाळ मृदुंग याच्या साथीने ईश्वराचं गुणगान, अभंग भक्ती कवनातून स्तुती, संत तुलसीदास, संत नामदेव महाराजांची भजनं. कीर्तनात नमन, निरूपणाचा अभंग, आख्यान हा उत्तरंग, नारदीय कीर्तन, महात्मा फुले यांचे सत्यशोधकी कीर्तन कीर्तनामध्ये येतात. लढीत म्हटलं तर उत्सव प्रसंगी देवतेकडे मागणं मागितलं जातं, त्याला लढीत म्हणतात. नाट्य प्रवेशाप्रमाणे रामकृष्णाच्या कथा याच्यात असतात. गोवा कोकण भागामध्ये मोठ्या प्रमाणात लढीत प्रचलित आहे. भारुड म्हटलं तर आध्यात्मिक नैतिक शिकवण भारुडातून मिळते. सादरीकरणात नाट्यात्मकता, विविधता असते. ज्ञानेश्वर, नामदेव यांची भारुड तसेच संत एकनाथांची भारुड सर्वात लोकप्रिय आहेत. हे तुम्ही भारुडाबद्दल सांगू शकता. देन जागतिक वारसा स्थळ, लेण्यामध्ये कोणती लेणी सांगणार, माहिती तो अजिंठा लेणी. रेल्वे स्टेशन कोणतं सांगणार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. त्यानंतर अभयारण्य आणि नैसर्गिक वारसा हे तुम्ही लक्षात घ्या. कास पठार नैसर्गिक वारशामध्ये येतं साताऱ्याचं. अजिंठा, वेरूळ, घारापुरीच्या लेणी सांगू शकता. महाराजांचं रेल्वे स्टेशन, त्यानंतर नाव दिलेलं आहे त्याला. आणि अभयारण्य दाजीपूर, सागरेश्वर, ताळोबा हे अभयारण्य तुम्ही सांगू शकता. ताळोबा कुठे आहे बेटा, चंद्रपूरला. कोशाचे प्रकार आपल्याला विचारू शकतात. कोशाचे कोणकोणते प्रकार आहे, कोशाचे शब्दकोश, सूची वाङ्मय, कोशसदृश्य वाङ्मय आणि विश्वकोश, हे 4 प्रकार लक्षात ठेवायचे. शब्दकोश, विश्वकोश, सूची वाङ्मय, कोश सदृश्य वाङ्मय. त्यानंतर निवडणुकीच्या प्रक्रिया, निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे, मतदाराची भूमिका काय आहे, राजकीय पक्ष त्यांच्या उमेदवाराची भूमिका काय आहे. बघा, निवडणूक प्रक्रिया याच्यामध्ये पहिल्यांदा मतदारसंघाची निर्मिती होते, मतदार याद्या निश्चित होतात, निवडणुका घोषित केल्या जातात, उमेदवारांचे अर्ज स्वीकारले किंवा छानले जातात, मतदानाची व्यवस्था केली जाते, मतमोजणी, निकाल जाहीर केले जातात. राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार काय करतात, उमेदवार निश्चित करून त्यांना पक्षाचं तिकीट देतात. उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाला मुदतीत सादर करतात. निवडणुकीचा प्रचार करतात. निवडणूक खर्चाचा हिशोब आयोगाला सादर करतात. निवडणूक आचारसंहितेचं पालन करण्याचं काम त्यांचं असतं. मतदाराचं काम काय असतं, आचारसंहितेचं पालन करणं, प्रचार सभांना हजर राहून मतनिश्चिती करणं आणि मतदान करणं. हे काम कोणाचं आहे, मतदाराचं काम आहे. हे पक्षाचं काम आहे. हे निवडणूक आयोगाचं काम आहे. त्यानंतर यातले सगळे वाचून घ्यायचे याची PDF मधून. त्यानंतर हे सकाळी झालंय, सगळं वाचून घ्यायचं. हे कोणतं कधी त्याला दर्जा भेटलाय इथं पण आहे. आणि हे लास्ट इयरच विचारलंय, त्यामुळं हे जरा येणार नाही म्हणा, रिपीट होणार नाही, बट ठीक आहे. आता आपला एक विद्यार्थी आहे, त्यानं महत्वाचे तक्ते आणि कृती पाठवल्या, त्याचं नाव प्रतीक. तर ते पाहून घेऊ आपण. बघा, इतिहास संशोधनात सहाय्यभूत कोणकोणत्या गोष्टी आहेत, पुरातत्व, भाषा रचनाशास्त्र, वंशावळीचा अभ्यास आणि पुराभिलेख. त्यानंतर हे आपण क्वेश्चन घेतलाय, हा क्वेश्चन पण आपण घेतलेला आहे. हे तुम्हाला माहिती आहे, व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक, सीमा द बोहा स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात, मायकल फुको ज्ञानाचं पुरातत्व, कार्ल मार्क्स वर्ग संघर्षाचा इतिहास. त्यानंतर ग्रँड डफ हे झालंय, हे घेतलंय आपण. त्यानंतर सबाल्टन स्त्रीवादी इतिहास, स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील इतिहास लेखनाच्या 3 पद्धती तुम्हाला दिसतात. भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार राजेंद्रलाल मिश्र, राधाकुमुद मुखर्जी, विष्णू शास्त्री चिपळूणकर, विनायक दामोदर सावरकर. त्यानंतर त्याच्यात हा घेतलेला आहे क्वेश्चन आपण, वास्तू हाही घेतलेला आहे. त्यानंतर हाही घेतलेला आहे, हाही घेतलेला आहे. असे व्हेरियस क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत ऑलरेडी. आणि याच्यामध्ये काही क्वेश्चन्स लाईक इथं तुम्ही पाहू शकता. लेट्स सी सम क्वेश्चन्स. जसं कला निर्मितीच्या मुळाशी असलेले कलाकाराचे काय काय घटक असतात, जागतिक वारसा स्थळ यादीतील भारतीय वास्तू कोणकोणत्या आहेत, मध्य प्रदेश हे गुहाचित्र असलेले राज्य. हे PDF मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. यातले तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करून घ्या. ओके, डू ऑल द थिंग्स इन दिस प्रॉपरली. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये अजून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या करून जा, ज्या आपण आधी घेतलेल्या आहे, लाईक दिस. हे बुक्स मधल्याच गोष्टी जरा जास्त ते विचारतात, आणि सोबत या बाकीच्या गोष्टी पण ज्या तुम्हाला आता इथे सांगितलंय. सो थँक्यू सो मच. ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. याची एक PDF आहे, ते याच्यासोबत तुम्हाला शेअर केली जाईल. PDF असं कमेंट बॉक्समध्ये टाकू नका, पाठवतो आम्ही ती PDF. सो थँक्यू सो मच. इन द नेक्स्ट क्लास. बाय ऑल ऑफ यू. टेक केअर.